जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2023 साठी राज्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या पूर्व सूचना, जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या अधिसूचना असेल किंवा शेतकऱ्यांचा उर्वरित 75% अर्थात पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे मंजूर झालेला सरसकट पीक विमा अशा विविध प्रकारानुसार 7,280 कोटी रुपयापेक्षा जास्त पीक विमा मंजूर करण्यात आलेले आहे। त्याचं काही मोठ्या प्रमाणात वितरण सुद्धा सुरू आहे। मित्रांनो, सर्व होत असताना राज्यातील शेतकऱ्यांना पडलेला एक प्रश्न आहे, तो म्हणजे माझा पीक विमा मंजूर आहे का, माझ्या पॉलिसीची स्थिती काय। आणि मित्रांनो, ही स्थिती ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे पाहायची हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 8 मार्च 2024 च्या नवीन मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण होत आहे आणि याच नवीन मार्गदर्शक सूचनाच्या आधारे शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या क्लेमचं कॅल्क्युलेशन देखील केलं जात आहे। मित्रांनो, PMFBYच्या पोर्टलवरती डाटा दाखवला जात होता। गेल्या काही दिवसापासून हा डाटा हटवण्यात आलेला होता। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या ज्या भागामध्ये अंतिम पीक कापणीचा अहवाल सादर करण्यात आलेले आहेत आणि या अंतिम पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे जो सरसकट पीक विमा मंजूर होतोय त्याची परिगणना करायला सुरू झालेली होती आणि त्याच आधारे शेतकऱ्यांचा जो पीक विमा मंजूर झालेला आहे तो आता या ठिकाणी शो करायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, हाच डाटा आपण PMFBYच्या पोर्टलवरती पाहू शकता, ज्याच्यासाठी आपल्याला फार्मर लॉग इन करून या ठिकाणी आपला डाटा पाहायचा आहे। याच्यासाठी आपल्याला PMFBYच्या पोर्टलवरती यायचंय। आपण गुगलच्या माध्यमातून PMFBY सर्च करू शकता। PMFBY सर्च केल्यानंतर आपण पाहू शकता PMFBYचं पोर्टल दाखवलं जातंय। या ठिकाणी खाली आपल्याला फार्मर लॉग इनची डायरेक्टली ऑप्शन देखील दाखवली जाते किंवा आपण PMFBYच्या पोर्टलवरती येऊन या ठिकाणी फार्मर कॉर्नर मधून आपलं लॉग इन करू शकता। फार्मर कॉर्नरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गेस्ट फार्मर आणि फार्मर लॉग इन अशा दोन ऑप्शन दाखवले जातील। याच्यामध्ये आपण जर आपलं समजा युजर ID पासवर्ड बनवलेला नसेल, लॉग इन केलेलं नसेल तर आपण गेस्ट फार्मर मधून आपली नोंदणी करू शकता, ज्याच्याबद्दल आपण यापूर्वी वेळोवेळी माहिती घेतलेली आहे। आणि आपली नोंदणी झालेली असेल तर आपल्याला या ठिकाणी फार्मर लॉग इन मधून क्लिक करायचं आहे। फार्मर लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जो काही मोबाईल नंबर आपण रजिस्टर केलेला तो मोबाईल नंबर मागितला जाईल। त्याच्यानंतर खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो टाकून OTP मागवायचा आहे। आपल्या मोबाईल नंबरवरती OTP पाठवला जाईल। आलेला OTP या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपले शेतकऱ्याचे आधार कार्ड, शेतकऱ्याचं नाव, इतर सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला दाखवली जाईल। आणि खाली आता आपल्याला दाखवलं जाते रबी 2023 ची पॉलिसी बाय डिफॉल्ट मध्ये दाखवली जाते। आता बरेच सारे शेतकऱ्यांनी रबीची खरीपाच्या दोन्ही पॉलिसी भरलेल्या आहेत, 2024 ची पॉलिसी भरलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला पहिलं तर सर्वात वर्ष निवडायचं, वर्ष ऑटोमॅटिक 2023 आहे। आता याच्यामध्ये पुढे जो हंगाम आहे त्याच्यामध्ये रबी आणि खरीप असे दोन हंगाम आहेत, त्यातून आपल्याला खरीप हंगाम निवडायचा आहे। खरीप हंगाम 2023 निवडल्याबरोबर खरीप हंगाम 2023 मध्ये भरलेल्या जे काही पॉलिसीज असतील त्या पॉलिसी आपल्याला या ठिकाणी दाखवल्या जातील। आता आपण पाहू शकतो, आपण 3 पॉलिसी भरलेल्या असतील, 4 भरलेल्या असतील, 1 भरलेली असेल, त्या पॉलिसी आपल्याला खाली शो करायला सुरुवात होईल। आता याच्यामध्ये ज्या पॉलिसीचा आपल्याला डाटा पाहायचा आहे त्या पॉलिसीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्या पॉलिसीवरती क्लिक केल्यानंतर त्या पॉलिसीच्या संदर्भातील माहिती आपल्याला दाखवली जाते की आपण ती पॉलिसी कशी भरलेली आहे, पॉलिसीचा नंबर काय आणि त्याच्या क्लेमची जी काही स्थिती आहे ती स्थिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते। आता व्ह्यू स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो आपला जो क्लेम असेल तो क्लेम आपल्याला या ठिकाणी दाखवला जातोय, तो किती तारखेला सेटल केलेला आहे, त्याच्यामध्ये अमाऊंट किती होती आणि तो कशा संदर्भातील क्लेम होता हे आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाईल। आता समजा तुमचा 25% पीक विमा मंजूर करण्यात आलेला असेल तर तो 25% पीक विमा या ठिकाणी दाखवला जाईल। आता अंतिम पीक कापणीच्या अहवालाच्या आधारे तुमचं ज्या दिवशी कॅल्क्युलेशन झालेलं असेल ती कॅल्क्युलेशन तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल, ज्याला आपण इल्ड बेस म्हणतो। आणि याच्या समोर जर तुमचा काही पीक विमा मंजूर झालेला असेल तर ती रक्कम त्या ठिकाणी दाखवली जाईल। जर रक्कम मंजूर असेल तर त्या ठिकाणी दाखवली जाईल, रक्कम जर मंजूर नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 0 दाखवलं जाणार आहे। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम होते, वैयक्तिक क्लेम असतील तर वैयक्तिक क्लेमचा पीक विमा दाखवला जाईल आणि याच्यानंतर आता इल्ड बेसचा दाखवला जाईल। बऱ्याच साऱ्या परिस्थितीमध्ये असं झालेलं आहे की शेतकऱ्यांना वैयक्तिक जे क्लेम होते त्याची रक्कम जास्त देण्यात आलेली, त्याच्यामुळे इल्ड बेसचा पीक विमा कमी दाखवला जातो। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पूर्वसूचना जे अधिसूचनेच्या टायमाला दिलेला पीक विमा आहे तो कमी होता, आता मंजूर झालेला जास्त असेल, अशा परिस्थितीमध्ये त्यांचा तो पीक विमा येईल। आणि शासनाच्या अधिकृत दिलेल्या माहितीनुसार जवळजवळ 3,000 कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचं पीक विम्याचं वितरण बाकी आहे। त्याच्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी अद्याप देखील पीक विमा वाटपापासून वंचित आहे। आणि याच्यामध्ये आणखीन काही भागामध्ये इल्ड बेसचा जो पीक विमा आहे त्याचं कॅल्क्युलेशन बाकी आहे, ते देखील झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांचा देखील याच्यामध्ये डिफरन्स दाखवला जाईल। तर 2023 ची खरीपाची पॉलिसी दाखवली जात नव्हती, ती याच्यामध्ये आता अपडेट करण्यात आलेली आहे आणि त्या पॉलिसीची स्थिती आता आपण ऑनलाईन पद्धतीने अशा प्रकारे पाहू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।